नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री वारकऱ्यांची पवित्र पगडी घालून कर्जमाफीबाबत बोलतात, पण राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. वारकरी संप्रदायाचा संताप व्यक्त करताना म्हणणं आहे की ही पगडी भक्ती, सचोटी आणि विठ्ठलाच्या संस्काराची आहे. ती घालून राजकीय नाट्य करू नका. राजकारण करताना पवित्रतेच्या प्रतीकाचा अपमान होऊ नये अशी मागणी जोर धरतीये. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एकूण 20 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून एकत्रित 102 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे 34,161 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 9 प्रकल्पामधून 13,135 शेतकरी तर सांगलीतील 11 प्रकल्पामधून 21,026 शेतकरी लाभार्थी ठरलेत. राजारामपुरी पोलिसांनी मोरेवाडी कंजारभाट वसाहतीतील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकलाय. आज सकाळी 7:30 वाजता टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे 76,900 रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय. या प्रकरणी कंजारभाट वसाहतीतील विजय जॅक्सन बगाडे, शरणवीर सिंह बगाडे, रोहित प्रकाश माटुंगे, मनोज मोहन मिनेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये घडलेली यश यादव या विद्यार्थ्याची मृत्यूची घटना दिवसेदिवस अधिकच गूढ बनत चालली आहे. 12वीत शिकणाऱ्या यशने गळफास घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे यशचा मृतदेह रुग्णवाहिकेने नव्हे तर 2 चाकी वाहनावरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. ही माहिती समोर येताच शहरात संतापाची लाट उसळली आहे. करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या खंडेराव हिंदूराव पाटील या 75 वर्षीय वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. काल शनिवारी 20 जूनला दुपारी शेताकडे जातो असं सांगून ते घरातून बाहेर पडले होते. मात्र रात्रीपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आमशी गावच्या मल्टीपर्पज हॉलसमोर सकाळी एक धक्कादायक आणि तितकीच दुर्मिळ झुंज बघायला मिळाली. रस्त्यावर नाग आणि मुंगूस यांच्यातील चुरशीची झुंज सुरू होती. गावचे सरपंच सरदार सावंत यांनी ही झुंज पाहताच त्वरित सर्पमित्र संभाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना घटनास्थळी बोलवून घेतलं. गोकुळ दूध संघात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन चेअरमन नवीद बुश्री, माजी चेअरमन विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. योग प्रशिक्षक अशोक पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा यांचा सराव करण्यात आला. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात NCC, MCC, RSP, स्काउट गाईड विभागाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विविध योग प्रकारांची प्रात्यक्षिके उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमात मंडूकासन, वल्लभासन, शवासन, सूर्यनमस्कार यासह विविध बैठ्या योग प्रकारांचा समावेश होता. ताराबाई गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका SP पाटील यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचं जागतिक महत्त्व सांगताना भारत आज संपूर्ण जगाचा योग गुरु आहे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गोकुल